दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी चिंता व्यक्त केलेली असून 95% घटना नातेवाईक आणि परिचितकडून होतात, त्यामुळे सामाजिक जागृतीसाठी देखील प्रयत्न आवश्यक असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। मोठं सामाजिक परिवर्तन करण्याची गरज असल्याचं मत दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी मांडलेलं आहे। असं आहे की आपण जर बघितलं असेल तर दुर्दैवाने समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना या घटनांना आपल्याला पाहायला मिळतात। याच्यावर उपाय जो आहे तो एकीकडे वेगानं न्याय व्यवस्थेनं न्याय देणं आणि दुसरीकडे समाजामध्ये अवेअरनेस तयार करणं। कारण आपण बघितलं असेल तर अत्याचाराच्या घटनांपैकी 95% घटना नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडून होतात। त्यामुळे हा जसा एक प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, मी नाकारतच नाही, पण त्यासोबत हा सामाजिक प्रश्न देखील आहे। समाजामध्ये देखील आपल्याला महिलांच्या प्रती मुलींच्या प्रती अधिक जागरूकता तयार करावी लागेल, तो प्रयत्न देखील आम्ही करणार आहोत। या गोष्टी हा एक मोठं सामाजिक परिवर्तन करण्याची गरज आहे। मोठं सामाजिक काम, गुड टच बॅड टचचे कार्यक्रम महाविकास आघाडी असतानाही आम्ही मोठ्या पद्धतीने घेतले होते। त्याची चर्चा आम्ही संसदेत ही ऑल पार्टीजने जे सगळ्याच पक्षातल्या लोकांनी मिळून आम्ही त्याचीही चर्चा केली होती। पण आमचा प्रयत्न आहे की महिलांवरची किंवा कुठल्याही नागरिकावर कुठलाही चुकीचा अत्याचार किंवा अन्याय होऊ नये।